एखाद्या साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेला तरुण जिद्द, मेहनत आणि सामाजिक जाणीवांच्या बळावर शासकीय सेवेत उंच शिखर गाठतो आणि आपल्या कार्यातून समाजाला दिशा देतो. ही आहे एका ध्येयवेड्या व्यक्तिमत्वाची प्रेरणादायी कहाणी. विक्रीकर उपायुक्त एकनाथ सोपानराव पावडे, 2 फेब्रुवारी 1968. नांदेड जिल्ह्यातील पावडेवाडी या छोट्याशा गावात एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ग्रामीण वातावरणात वाढताना संघर्ष, कष्ट आणि प्रामाणिकपणाची शिकवण त्यांना घरातूनच मिळाली. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पावडेवाडी येथे झाले. लहानपणापासूनच अभ्यासातील जिद्द आणि चिकाटीमुळे 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत त्यांनी यश संपादन केले. त्यानंतर नांदेडमधील पीपल्स हायस्कूल येथे प्रवेश घेत त्यांनी आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला. शैक्षणिक प्रवासात ते सतत मेरिटमध्ये राहिले आणि याच बळावर त्यांनी समाज कल्याणच्या वसतिगृहात प्रवेश मिळवला. जून 1984 मध्ये 10वीच्या परीक्षेत तत्कालीन औरंगाबाद बोर्डात 7वा क्रमांक मिळवत त्यांनी उज्ज्वल यश संपादन केले. पुढे नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात विज्ञान शाखेचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी श्री गुरु गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल वॉटर मॅनेजमेंट या शाखेत अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. जून 1990 मध्ये BBC पंप प्रायव्हेट लिमिटेड येथे मार्केटिंग ऑफिसर म्हणून त्यांनी आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात केली. या काळात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांमध्ये काम करत त्यांनी व्यापक अनुभव मिळवला. परंतु त्यांची महत्त्वाकांक्षा केवळ इथेच थांबणारी नव्हती. अखंड परिश्रम आणि ध्येयवेड्या प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. 17 एप्रिल 1995 रोजी मुंबईतील माझगाव विक्रीकर कार्यालयात विक्रीकर निरीक्षक म्हणून त्यांच्या शासकीय सेवेला प्रारंभ झाला. त्यानंतर त्यांच्या प्रामाणिकपणा, कार्यक्षमता आणि नेतृत्व गुणांच्या जोरावर पदोन्नतीची शिडी ते सातत्याने चढत गेले. 2004 मध्ये बार्शी येथे विक्रीकर अधिकारी, 2010 मध्ये नांदेड येथे सहाय्यक राज्य कर आयुक्त आणि 2022 मध्ये अमरावती विभागातील यवतमाळ येथे राज्य कर उपायुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. मुंबई, तत्कालीन औरंगाबाद, नांदेड, बार्शी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ अशा अनेक ठिकाणी सेवा देताना त्यांनी महाराष्ट्राच्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सर्व विभागांमध्ये कार्य करत प्रशासनातील समृद्ध अनुभव मिळवला. विक्रीकर, मूल्यवर्धित कर आणि पुढे GST या 3 महत्त्वाच्या कर प्रणालींमध्ये त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम केले. 2017 मध्ये GST लागू झाल्यानंतर तत्कालीन औरंगाबाद विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आणि ते GST मास्टर ट्रेनर म्हणून कार्यरत राहिले. कर व्यवस्थापन प्रभावी व्हावे, कर वसुली वाढावी आणि प्रशासन अधिक पारदर्शी व्हावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. GST रिटर्न्सची प्रक्रिया, GST ऑडिट, GST प्रकरणांचे निवारण आणि GST नियमांचे पालन आणि GST संबंधित माहितीचे संकलन यांमध्ये त्यांनी चोख भूमिका पार पाडली. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये त्यांनी टीम वर्कची प्रेरणा निर्माण केली. प्रशासनात कार्यरत असलेल्या अनेक महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ते मार्गदर्शक ठरले. संवेदनशीलतेने मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या स्वभावामुळे अनेक जण त्यांना प्रेमाने फादर फिगर असेही संबोधतात. त्यांच्या घरी वारकरी संप्रदायाचे वातावरण आहे आणि संत महात्म्यांचे विचार त्यांनी लहानपणापासूनच ऐकले होते. शेती, माती आणि संस्कृतीवर प्रेम करणारे ते असल्यामुळे प्रशासनाबरोबरच समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ त्यांना सतत प्रेरित करत राहिली. 1998 मध्ये मराठा सेवा संघाच्या चळवळीशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध आला आणि त्यामध्ये सहभागी झाल्यानंतर एक पुरोगामी विचारधारा त्यांनी स्वीकारत आपल्या अडचणी दुसऱ्यांनी सोडवाव्यात हा विचार त्यागून गाव, समाज, कुटुंब यांच्याकडे वळून बघावं
आणि त्यांच्याही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, हा ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा विचार त्यांनी अंगी मांडला आणि आत्मविश्वास, विचार, संस्कार मराठा सेवा संघाकडून त्यांनी घेतला आणि याच विचारातून आपले कुटुंब हे संसद आहे आणि कुटुंबातल्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेतील घरातील महिलांचा सहभाग असलाच पाहिजे, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत राहिले आणि आपल्या पत्नीला उद्योगाची उभारणी करून देऊन त्यांना त्यांच्या पायावर सक्षमपणे उभा राहण्यासाठी प्रेरित केले. महापुरुषांच्या आणि महानायकांच्या वैचारिक कार्यक्रमांमध्ये महिलांनी पुढाकार घ्यावा आणि नियोजनापासून सर्व गोष्टींमध्ये महिलाही पुरुषांच्या बरोबरीने त्यामध्ये अग्रेसर असाव्यात, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे साधेपणा आणि मूल्यधिष्ठित जीवन. वाढदिवस केक ऐवजी फळे कापून साजरा करणे, मृत्यूनंतरच्या अनावश्यक विधींऐवजी वृक्षारोपण करणे, या कृतींमधून त्यांनी समाजासमोर आदर्श उभा केला. कर्त्या समाज सुधारकांचा आदर्श त्यांच्या समोर असल्यामुळे ते केवळ बोलून थांबले नाहीत, तर समाजाला दिशा देणारी कामे त्यांनी अगोदर स्वतः केली आणि त्यातून समाजातील इतरांना संदेश दिला. आपल्या स्वतःच्या मुलीच्या लग्नात अनावश्यक गोष्टींना फाटा देत, अनिष्ट रूढी टाळत त्यांनी पुरोगामी विचारांची कास धरत तो विवाह पार पाडला. त्यासोबतच उपस्थित मान्यवरांना जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय यांची अभंग गाथा त्यांनी भेट दिली. 2014 मध्ये त्यांनी माझं गाव माझं स्वप्न या सामाजिक उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमामागील भावना होती पे बॅक टू सोसायटी. स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, महिला व मुलींच्या प्रशिक्षणाला प्रोत्साहन, उद्योग व रोजगारासाठी प्रेरणा, या प्रयत्नांमुळे त्यांच्या गावात सुमारे 750 उद्योग उभे राहिले. शिक्षणाचा स्तर वाढला, गुन्हेगारी कमी झाली आणि तरुणांची ऊर्जा सकारात्मक दिशेने वळली. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. कॉपीमुक्त अभियानात सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांनी नकलेचा आधार न घेता प्रामाणिक अभ्यासाने परीक्षेला सामोरे जावे, यासाठी त्यांनी सातत्याने जनजागृती केली. कोरोना महामारीच्या कठीण काळातही त्यांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केले. लोकांचे प्राण वाचावेत आणि संकटाच्या त्या काळात समाजाला आधार मिळावा, यासाठी त्यांनी विविध स्तरांवर मदत केली. शेती आणि पर्यावरणाबाबतही त्यांची विशेष आस्था आहे. विषमुक्त शेतीचा प्रसार, सेंद्रिय भाजीपाला उत्पादन आणि विकेल ते पिकेल या संकल्पनेची जनजागृती करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 2018 मध्ये BVG ग्रुप आणि सह्याद्री ग्रुप यांच्या सहकार्याने त्यांनी गावोगावी मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली आणि पर्यावरण पूरक शेतीची चळवळ उभी केली. 28 फेब्रुवारी 2026 रोजी ते नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. परंतु समाजासाठी कार्य करण्याची त्यांची वाटचाल इथेच थांबणारी नाही. शेती, शेतकरी, शिक्षण आणि तरुणांच्या प्रगतीसाठी आपल्या अनुभवाचा उपयोग करत ते पुढेही समाजाला प्रेरणा देत राहतील. एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी, एक संवेदनशील समाजसेवक आणि मूल्यांनी जगणारा माणूस, हीच आहे विक्रीकर उपायुक्त एकनाथ सोपानराव पावडे यांची प्रेरणादायी जीवनगाथा. यापुढेही शिक्षण, रोजगार, आरोग्य, महिला सक्षमीकरण, विषमुक्त शेती, शेतकऱ्यांच्या विविध समस्या, ट्रेनिंग, काउन्सिलिंग यासाठी ते पुढील आयुष्यातही सातत्याने प्रयत्न करत राहतील. त्यासाठी त्यांना दीर्घ आयुर आणि आरोग्य लाभो. एकनाथ सोपानराव पावडे यांची ही जीवन कहाणी केवळ एका अधिकाऱ्याच्या सेवा प्रवासाची नोंद नाही, ती एका मूल्यधिष्ठित विचारांच्या, कर्तव्य दक्षतेच्या आणि सामाजिक बांधिलकीच्या अखंड प्रवासाची साक्ष आहे आणि समाजासाठी जगण्याच्या ध्यासाची एक अर्थपूर्ण गाथा आहे. मातीशी नाळ जपणारा, प्रशासनाला संवेदनशीलतेची किनार देणारा आणि समाजाला आशेची दिशा दाखवणारा हा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा दीपस्तंभ ठरतो. जिद्द, प्रामाणिकपणा आणि समाजभान यांच्या आधारे उभा राहिलेला त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो. कारण काही माणसं पदांमुळे मोठी होत नाहीत, तर ती आपल्या कृतींनी समाज मनाच्या प्रवाहात दीर्घकाळ जिवंत राहतात, अगदी दीपस्तंभासारखी.